मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये हिंगोली जिल्ह्यात एकूण 3,24,414 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी शासनाने पत्र काढलेलं होतं की ज्यांना अर्ज आपले योजनेमधून माघार घ्यायचे आहे किंवा बंद करायचे आहे, तसं त्यांनी कार्यालयाला अर्ज देण्यात यावे. अशा प्रकारे आपल्याकडं 8 अर्ज प्राप्त झालेले आहेत योजना बंद करण्यासंदर्भात. त्यामध्ये 4 महिलांचे अर्ज आहेत आणि 4 पुरुषांनी आपली योजना रद्द करण्यात यावी असे अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर ते 4 पुरुष जे आहेत ते औंढा तालुक्यातील आहेत. तर त्यांची नाव आहेत महेश शिवाजी भांडे, रामराव संतोबा काळे, गजानन रामराव काळे, शिवाजी मुंजाजी भांडे. हे यांचे जे अर्ज प्राप्त झाल्यानंतर हे 4 महिला आणि 4 पुरुष यांचे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. आणि हे जे 4 पुरुष आहेत त्यांनी जे अर्ज भरण्यात आलेले होते, तर त्यांच्यावर पुढचे आता त्यांना पत्र देऊन तसे शासन जे काय हप्ते जमा झालेले आहेत, 6 हप्ते त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत, तर ते परत करण्याबाबत ते आपण पत्रव्यवहार त्यांना करत आहोत. आणि त्यांनी स्वतः महिलेचा अर्ज आपलं आधार कार्डवर महिलेचा फोटो चिटकवून त्यांनी अर्ज भरले होते आणि त्यांनी ते स्वतः कार्यालयामध्ये तसा लेखी अर्ज देऊन तशी माहिती कार्यालयाला दिली त्यांनी. त्यानंतर आपण त्यांचे अर्ज जे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. हा त्यांनी करते वेळेस आधार कार्डवर जे महिलांचे फोटो लावलेले असल्यामुळं ते अर्ज हे करण्यात आलेले होते. आधार कार्डवर महिलांचे फोटो लावण्यात आलेले होते. तर त्याच्यावर आपण पुढील कारवाई करणार आहोत. म्हणजे पत्र देऊन त्यांचे जे हप्ते जमा झालेले आहेत पैसे ते वापस करण्यासंदर्भात पत्रव्यवहार त्यांना करणार आहोत आपण.